यैशय्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर आहाजास म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच्या जवळ तू आपणासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा उधर्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यांस कंटाळा आणता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता काय? म्हणून प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मॅन्युएल म्हणजे आम्हासह देव असे ठेवील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन. बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून ख्रिस्त जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ आणि अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी आणि पापांबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, पहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापांबद्दलची अर्पणे यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता. आणि मग तो म्हणाला, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. देवाने गालिलातील नाझरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल,
कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.